टिप नंबर 1, तुम्हाला तर माहीतच आहे की कॅन्सरचे प्रमाण खूपच वाढलेले आहे. अगदी सेलिब्रिटींना देखील कॅन्सरने पछाडलेले आहे. आणि जर कॅन्सरपासून आपला बचाव करायचा असेल तर आपल्या आहारामध्ये काही पदार्थ घ्यायला हवेत. त्यातील एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे काळा चहा. आपण जर काळ्या चहाचे नियमितपणे सेवन केले तर आपल्याला अनेक प्रकारच्या कॅन्सरपासून आपला बचाव होऊ शकतो. तर आपले लाखो रुपये वाचवण्यासाठी उपयुक्त टीप आवडली असेल तर हा व्हिडिओ मैत्रिणीपर्यंत शेअर नक्की करा. टीप नंबर 2, सकाळी 50 ग्रॅम शिळ्या तोंडाने कांद्याचा रस प्यायल्याने किडनी स्टोन फुटून बाहेर येतो. टीप नंबर 3, मूळव्याधीमध्ये जर रक्त पडत असेल तर डाळिंबाच्या सालीचे चूर्ण नागकेशरमध्ये घालून प्यावे. यामुळे मूळव्याधीमध्ये रक्त पडण्याचे बंद होते. टीप नंबर 4, जर तुमचेही तोंड आले असेल किंवा वारंवार तुम्हाला माउथ अल्सरची समस्या असेल तर पेरूची कोवळी ताजी पाने चावून चावून खाल्ल्यास आराम मिळेल. टीप नंबर 5, चयापचय सुरळीत ठेवण्यास थायरॉईड ग्रंथीची महत्त्वाची भूमिका असते. पेरूमध्ये आयोडीनचे प्रमाण जास्त असते. यामुळे थायरॉईडच्या समस्येपासून आराम मिळतो. शरीराचे हार्मोनल संतुलन कायम राहते. टीप नंबर 6, सांधेदुखी, कंबरदुखी, सांधे आखडणे, गुडघेदुखीवर अळशीमुळे आराम मिळतो. नियमित अळशीचा समावेश आहारात केल्याने हाडाचे आरोग्य उत्तम राहते. टीप नंबर 7, तांब्यातील अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे अनेक आजार दूर होतात. संधिवात असणाऱ्यांनी तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने खूपच फायदा होतो. टीप नंबर 8, मूतखड्याचा त्रास असेल तर रोज सकाळी लिंबू पाणी प्या. टीप नंबर 9, हळद आणि मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यामुळे कफ कमी होतो. शक्य असेल तर हळद घालून कोमट पाणी नक्की दररोज प्या. उपयुक्त टीप आवडल्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टीप नंबर 10, ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी नियमित आवळा खाल्ल्यास सांधेदुखी आणि सूज कमी होते. टीप नंबर 11, चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी लिंबाचा रस किंवा कच्चा बटाटा चेहऱ्यावरती चोळावा. टीप नंबर 12, खोकला कमी होतच नसेल तर बत्ताशे दुधात मिसळून खा. यामुळे खोकला कमी होतो. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टीप नंबर 13, दुधात बडीशोप घालून प्या. यामुळे पोटातील उष्णता कमी होते. टीप नंबर 14, दुधी भोपळ्यामध्ये लो कॅलरी आणि जास्त फायबर असल्याने वजन कमी करण्यासाठी दुधी भोपळा खूपच फायदेशीर आहे. टीप नंबर 15, रोज 2 वेलची खाल्ल्याने पोटाचे आजार होत नाहीत आणि अशक्तपणासुद्धा यामुळे कमी होतो. टीप नंबर 16, रोज दही खाणाऱ्या व्यक्तींना पोटाचे आजार होत नाहीत. टीप नंबर 17, चेहरा निस्तेज ड्राय असेल तर चेहऱ्यावर गुलाबाची पेस्ट करून लावावी. चेहऱ्यावर ही पेस्ट लावल्याने चेहरा टाईट आणि चमकदार होतो. तर सुंदर व तरुण दिसण्यासाठी ही ट्रिक्स तुम्ही एकदा ट्राय नक्की करून बघा. टीप नंबर 18, गाजराच्या रसामध्ये मध घालून घेतल्यास रोगप्रतिकारशक्ती चांगली होते. टीप नंबर 19, भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने केस लांब आणि मजबूत होतात. टीप नंबर 19, शरीरात कॅल्शियम कमी असेल तर रोज 1 ग्लास दूध प्या. यामुळे हाडे मजबूत होतील. टीप नंबर 20, तुमचे वजन वाढत असेल तर दुधी भोपळ्याचा रस प्या. यामुळे वजन कमी होण्यास सुरुवात होईल. टीप नंबर 21, रोज रात्री कच्च्या दुधात हळद
मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर व त्वचेवर चमक येते. टिप नंबर 22. जास्त गरम पदार्थ खाल्ल्याने हृदय कमकुवत होते. टिप नंबर 23. रोज जेवल्यानंतर शतपावली चालल्याने जेवण पचन व्यवस्थित होते. टिप नंबर 24. सर्दी खोकला कमी होतच नसेल तर दुधात हळद आणि केसर घालून प्यावे. निरोगी शरीर राहण्यासाठी उपयुक्त टीप आवडल्या असतील तर हा व्हिडिओ मैत्रिणीपर्यंत शेअर नक्की करा. टिप नंबर 25. वजन कमी करण्याची चिंता सतावत आहे तर तुमच्या डाएट प्लॅनमध्ये बडीशोपच्या पाण्याचा समावेश करा. कारण वजन कमी करण्यासाठी बडीशोपचे पाणी पिणे देखील खूप फायदेशीर आहे. यात फायबर, अँटीऑक्सिडेंट आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात, ज्याने तुमचे अन्न पचनास मदत करते, चयापचय वाढवते. 1 चमचा बडीशोप पाण्यात उकळून गाळून घ्या. तसेच बडीशोपचे पाणी इन्सुलिन आणि कोलेस्टेरॉल व्यवस्थापित करण्यास मदत करते. पोटाचे फॅट कमी करण्यासाठी ते अत्यंत फायदेशीर आहे. टिप नंबर 26. वजन कमी करण्यासाठी बरेच जण जेवण कमी करतात, परंतु असं केल्याने शरीरात पोषक तत्वाची कमी होते. म्हणून वजन कमी करण्यासाठी व्यायाम व हलका आहार घ्यावा. यामुळे वजन कमी होते व शरीराचे पोषण देखील कमी होत नाही. टिप नंबर 27. अतिप्रमाणात जंक फूड खाल्ल्याने कमी वयातच डायबिटीज, मधुमेह आजार होतात. टिप नंबर 28. ज्यांचे दररोज नियमितपणे पोट साफ होत नाही त्यांनी सकाळी कॉफीचे सेवन करावे. यामुळे पोट साफ होते, परंतु कॉफी जास्त प्रमाणात पिऊ नये. टिप नंबर 29. जर एखाद्याचा BP कमी असेल, हातपाय थरथर कापत असतील तर त्याला लगेच साखर आणि मीठ मिक्स करून द्या. टिप नंबर 30. डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी रात्री झोपताना बदामाच्या तेलाने मालिश करून झोपा. लवकरच फरक जाणवेल. टिप नंबर 31. डिलिव्हरीनंतर होणाऱ्या पाईल्सच्या समस्येवरही खजूर अत्यंत गुणकारक आहेत. टिप नंबर 32. जास्त प्रमाणात घेतलेला चहा आपल्या शरीरातील कॅफीनचे प्रमाण वाढवतो. परिणामी आपल्याला व्यवस्थित झोप लागत नाही, म्हणजेच निद्रानाशाची समस्या उद्भवते. टिप नंबर 32. दम्याचा त्रास असेल तर दालचिनी दुधात उकळून घ्यावी. त्यामध्ये थोडा मध टाकून घेतल्यास छातीतील जळजळ व कफ कमी होण्यास मदत होते. टिप नंबर 33. अंजीर खाल्ल्याने सुस्ती आणि मानसिक आजार म्हणजेच डिप्रेशन कमी होते.